चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय तलाठी भरती 2025 अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे आणि आपण झालेले पेपर बघतोय. मग त्यामध्ये TCS ने घेतलेले पेपर असेल, जिल्हा निवड मंडळाने घेतलेले पेपर असेल, हे सगळे पेपर्स आपण या ठिकाणी बघतो आहोत. तलाठी भरती स्पेशल बॅच अभ्यासकट्टा ऍपवर सुरू आहे. निश्चितपणे तुम्ही त्या बॅचला जॉईन होऊ शकतात आणि शून्यापासून तयारी करू शकतात. शून्यापासून का? कारण आपण सगळंच बघतोय, झालेले पेपर्स बघतोय, EYQ बघतोय, टेस्ट पेपर तुम्हाला देतोय, बेसिक लेक्चर्स या ठिकाणी सगळे घेतोय आणि त्याच्यानंतर लाईव्ह सेशन सुद्धा घेतोय. लाईव्ह कोणते? तर आता काल परवा झाले महिला बालविकास असेल, मुख्य सेविका असेल, समाज कल्याणचे पेपर, हे सगळे आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला 2025 चा सगळा पॅटर्न लक्षात यावा. चला अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या. हा लोगो आहे, प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला डाउनलोड करता येईल. गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? आता हा आलेला प्रश्न होता. नंतर त्या जिल्ह्याचं नामकरण सुद्धा झालेलं आपण बघतोय. चंद्रपूर, पैठण, अमरावती, नांदेड, हे जे पैठण म्हटलं गेलं माझ्याकडून, औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर, त्यामधला जिल्हा तालुका विचारला, पैठण हा तालुका आहे. त्या धरणाजवळ आहे ना संतपीठाची स्थापना झाली, हे लक्षात राहू दे. उद्या लहान लहान प्रश्न काही विचारले जातात. संतपीठ. आता इतरचा एक आणखी एक प्रश्न तुम्हाला काय येऊ शकतो की याच्या जलाशयाला काय नाव आहे? तुम्हाला वेगवेगळ्या धरणांचे जलाशय विचारले जातात. एवढं उत्तर तुम्ही मला देणार आहात. मी पुढे जातोय. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणाला लागून नाही? बघा, सीमांवर प्रश्न येत राहणार आहे. आता लेटेस्ट मध्ये मी तुमचं काय करतोय, लाईव्ह सेशन घेतोय. जे महिला बालिकाचे पेपर आहेत ते बाहेर आलेले आहे, रिस्पॉन्स शीट विद्यार्थी मैत्रिणींनी मला पाठवलेले आहेत. त्यावरचे लाईव्ह सेशन मी घेतोय. ते सगळे तलाठीच्या बॅचवाल्यांनी सुद्धा जॉईन करायचे. तुम्हाला सुद्धा लाईव्ह मध्ये ते दिसतील. आता पहिला मुद्दा येतो की तेलंगणा हे नवीन राज्य झालेलं आहे. जे आधी की आपण आंध्र प्रदेश म्हणायचो आपल्या साईडला. आता तेलंगणाला लागून कोणकोणते जिल्हे आहेत आधी हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, इथे नकाशा वाचन. काय नकाशा वाचन या ठिकाणी महत्वाचं. याच्यावर मी अजून काही लेक्चर घेणार आहेत नकाशावर. निश्चितपणे ते बघितल्यावर तुम्हाला जास्त सोपं जाणार आहे. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे. मागच्या याच्यामध्ये जे जलाशय विचारला त्याचं नाव नाथसागर असं होतं, तेही लक्षात राहू द्या. बघा, तेलंगणाला लागून इथे जर बघितलं, नांदेड तेलंगणाला लागून आहे का? पहिलाच मुद्दाच होता. गोंदिया आहे, गडचिरोली आहे, यवतमाळ आहे. गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, त्याच्यानंतर चंद्रपूर सुद्धा. काय? चंद्रपूर सुद्धा या ठिकाणी याला तेलंगणाला लागून असलेलं राज्य आहे. लक्षात ठेवा. पुढे गुजरातचे तुम्हाला लागून असलेले राज्य सुद्धा विचारले जातात. काय? गुजरातचे लागून असलेले राज्य, सॉरी माफी असावी. तेलंगणाला लागून जे राज्य आहे त्यामध्ये गोंदिया नाही, नांदेड लागून आहे. नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ लागून आहे. गोंदिया लागून नाहीये. तुम्हाला तिकडे नंदुरबार, धुळे वगैरे तिकडचे सुद्धा विचारले जातात की गुजरात हे राज्य मुख्यत्वे. गुजरातला पालघर लागून आहे, नाशिक लागून आहे आणि धुळे, नंदुरबार लागून आहे. म्हणजे जो आपण उत्तर महाराष्ट्रातले 4 जिल्हे म्हणतो ते 4ही जिल्हे आपल्याला लागून दिसत आहेत गुजरातला. तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारचं मंत्रिमंडळ सामूहिकपणे महाराष्ट्राच्या विधानसभेला जबाबदार असतं. बघा, सामूहिक जबाबदारी म्हणतोय आपण, मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी. असं भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या अनुच्छेदात सुनिश्चित आहे? आता खरं म्हणजे इथे यांनी गोंधळात टाकण्यासाठी महाराष्ट्र हा शब्द वापरला. हे सगळे राज्य जेवढे भारतातले आहेत तेवढ्या सगळ्यांसाठी एकच कलम आहे. महाराष्ट्र सरकारसाठी वेगळं, दुसऱ्यांसाठी वेगळं अजिबात नाहीये. मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी विधानसभेच्या 164, 180, 152, 158. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. 3 नंबरचा प्रश्न आहे. कलम जे आहे, कलम अनुच्छेद 164 या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. बघा, कलम 152, 158, 164 आणि 180 जे विधानसभेचे हे आहे त्या संदर्भातले हे कलमच आहे. 152 जी विधिमंडळ आहे, जे मंत्रिमंडळ आहे त्या संदर्भात, म्हणजे 152 मध्ये ना राज्याची व्याख्या आहे. कलम 152 मध्ये तुम्ही लिहून घेऊ शकतात. कलम 158 जे आहे ना राज्यपाल पदासंदर्भात आहे. राज्यपाल. बघा, कलम 158 लक्षात ठेवा. राज्यपालावरही तुम्हाला प्रश्न येतो. 164 मध्ये मंत्र्यांसंदर्भातल्या वेगवेगळ्या तरतुदी. 164 म्हटलं की मंत्रिमंडळ, मंत्री यांच्या संदर्भातल्या तरतुदी 164 मध्ये आहे. आणि पुढे 180 आहे. उपाध्यक्ष वगैरे त्यांची जी कर्तव्य आहेत ते 180 मध्ये दिलेले आहेत. आपल्याला माहित असलं पाहिजे.
पुढे जातोय, खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? बघा, जीकेचे प्रश्न तुम्ही जर बघितले नाही 2025 मधल्या परीक्षांचे, तर या पद्धतीचे झालेले आहे. हे झालेले पेपर्स, याच्यातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. याचे पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कट्टा ॲपवर अवेलेबल करून देणार आहे. तुमच्या बॅचमध्ये झालेले पेपर्स जेवढे मी घेतोय त्याचे सगळे पीडीएफ मी देतो आहे. योग्य विधान कोणतं आहे? पुरवठा वक्राची संकल्पना केवळ परिपूर्ण स्पर्धेतच संबंध आहे. दरातील भेदभाव केवळ अल्पजन मक्तेदारीत होऊ शकते. नवी संस्था सहज मक्तेदारीमध्ये प्रवेश करू शकते. मक्तेदारीत प्रवेश करण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते अडथळे नाहीत. प्रश्न कशावरचा आहे? प्रश्न अर्थव्यवस्थेवरचा. आणि काय झालं, इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन केल्यामुळे काही वेळेस ते म्हणजे तो किचकट वाटू शकतो. मक्तेदारी म्हणजे काय? मोनोपली. एखाद्या बिझनेसवर एखाद्याचं खूप मोठं वर्चस्व तयार होणं. तुम्ही बघितलं बिस्लरी, आपण पाण्याची बॉटल नाही म्हणत, आपण म्हणतो बिस्लरी दे, त्या बिस्किटीमध्ये पार्लेजी दे असं म्हणायची लोक. ती मक्तेदारी होती. मग या ठिकाणी काय बघा, पहिला मुद्दा, नवीन संस्था सहज मक्तेदारीत प्रवेश करू शकते. हे तर पहिलं तुम्हाला कट करायचं. नवीन लोकांना एवढं सहज कळेल का ते? दरातील भेदभाव केवळ अल्पजन मक्तेदारीत होऊ शकतो, अजिबात नाही. तो जास्त मक्तेदारीमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे. बाहेर पडण्यासाठी अडथळे नाहीत, हे सुद्धा चुकीचं आहे. पुरवठा वक्राची संकल्पना जी आहे केवळ परिपूर्ण स्पर्धेतच संबंध आहे, एवढं एकच विधान या ठिकाणी आहे. पुरवठा वक्र, मागणी आणि पुरवठा जे आहे या संदर्भात आहे ना, तुम्हाला याचं उत्तर कुठे भेटेल माहिती आहे? इयत्ता 11वीचं आणि इयत्ता 12वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होईल. त्याच्यावर मी लेक्चर घेतलेले आहे. तुम्हाला जे मी म्हणतो ना की तलाठीची आपली बेसिक बॅच आहे, बेसिक बॅचमध्ये जे कंटेंटमध्ये लेक्चर तुम्हाला जवळपास 1600 लेक्चर्स मी देतोय. तुम्ही बॅचला प्रवेश घेतल्यानंतर लगेच कंटेंटमध्ये 1600 प्लस लेक्चर तुम्हाला अनलॉक होतील. प्रत्येक लेक्चर कितीही वेळा बघता येईल तुम्हाला. आपण आधी 5 वेळेस बघू द्यायचो फक्त. आता विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो आपण ते अनलिमिटेड व्ह्यूज केलेला आहे. याच्यात हे सगळं टाकलेलं आहे. स्टेट बोर्डच्या लेक्चर मधून तुम्हाला ते बऱ्यापैकी जमेल. द पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र फॉर्म्स द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इन 2011 म्हटलेलं आहे. म्हणजे भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती 2011 मध्ये, असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. 5 नंबरचा उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. बघा, भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या ही 9.28% एवढी होती, लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा प्रश्न आहे, नाही पुढचा प्रश्न हे झालाय तो चुकला प्रश्न. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वॉज फाउंडेड ऑन. बघा, तुम्हाला इथे प्रश्न जो होता, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी आहे ती कधी, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जी आहे ती कधी फॉर्म झाली? महाराष्ट्राची विधानसभा म्हणूया आपण, तिची स्थापना कधी झाली असा हा प्रश्न आहे. विधान परिषद, माफी असेल, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद, थोडक्यात द्विसदनीय सभागृह महाराष्ट्राचं कधी बनतं आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, उपाध्यक्ष कोण आहे, असे प्रश्न तुम्हाला येतील. 1 मे 1960 या ठिकाणी विधान परिषदेची स्थापना आहे. विधान परिषदेची, लक्षात ठेवावं लागेल. मी पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, ओके, तो वरती आपलं हे झाला. पुढे जातोय मी. द महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन इज अ बॉडी क्रिएटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अंडर, कळालं, एमपीएससी. प्रश्न आलेले, एमपीएससी ची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तुम्ही म्हणलं आम्ही तलाठी देतोय, आम्हाला एमपीएससी ची काय घेणं देणं? असं नसतं, घेणं देणं असतं. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सॉरी, यांनी क्रिएटेड द कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल, या माफी असावी इथे, आर्टिकल वरचा हा प्रश्न आहे. कोणत्या आर्टिकल अंतर्गत हे महाराष्ट्राचं एमपीएससी स्थापन झालेलं आहे? तुम्हाला आर्टिकल विचारलेले आहे. आर्टिकल एक पहिला ऑप्शन मी देतो 405, बघा कलम. दुसरा ऑप्शन देतो 328, ओके. तिसरा ऑप्शन देतो 315 आणि चौथा ऑप्शन देतो 220. कोणतं कलम आहे एमपीएससी संदर्भातलं? इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. एक अध्यक्ष असतात, इतर सदस्य असतात, माहीत असलं पाहिजे. त्यांचा कालावधी मॅक्झिमम 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष, दोन्ही पैकी जे म्हणजे 62 वर्ष पूर्ण झालं तर आधीच पदावरून जावं लागेल, किंवा मॅक्झिमम 6 वर्षापर्यंत राहू शकता. मॅक्झिमम दोन्हीमध्ये मॅक्झिमम, दोन्हीमध्ये मॅक्झिमम आहे आणि कलम 315 आहे. चुकणार नाही, चुकलं नाही पाहिजे. कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे जे महाराष्ट्रात आहे? बघा,
महाराष्ट्रात असलेलं राष्ट्रीय उद्यान तुम्हाला विचारलेलं आहे. गीर, सरिस्का व्याघ्र, चांदोली, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. 8 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय. महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे म्हटलंय बघा. गीर. गीर कुठे? गीर राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये. कशासाठी प्रसिद्ध आहे? सारिस्का राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये कशासाठी प्रसिद्ध आहे सांगता आलं पाहिजे. जिम कार्बेट भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे उत्तराखंडमध्ये, सांगता आलं पाहिजे. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये आहे. 317 चौरस किमी एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी कोणत्या वर्षी झाली? आता दुसरा प्रश्न येईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? ती तारीखही तुम्हाला माहित असली पाहिजे. त्याच्यावर मी लेक्चर घेतलेले आहे. चालू घडामोडीचे सेशन बघा, त्याच्यावर प्रश्न सुद्धा मी टाकलेले आहेत. महाराष्ट्राची अधिकृत भाषा तुम्हाला विचारलेला आहे. मराठी होते कधी होते? चला 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहात. इंडो युरोपियन कुळातील ही भाषा आहे मराठी. हे तर माहिती ना, मराठी व्याकरण अभ्यासताना आपण ते अभ्यासतो. गोव्याची सहअधिकृत भाषा म्हणून सुद्धा मराठीला ओळखलं जातं. अधिकृतपणे महाराष्ट्र राज्य जे स्वीकार करतंय ना 1966. हा TCSचा प्रश्न आहे. हे वनरक्षक भरतीवाले, लेखा कोशागार, ग्रामसेवक भरती, TIT त्यांनी सुद्धा या प्रश्नांकडे लक्ष द्यायचंय. सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातून वाहत नाही अशी नदी कोणती? फाल्गू, पूर्णा, मंजिरा, वर्धा ही नद्यांवर आहे ना असे प्रश्न TCSच विचारते. MPSC असे नाही विचारते. MPSC उपनद्या विचारते, लांबी विचारते, त्या संदर्भात उपप्रश्न विचारते. तसे उपप्रश्न TCS मध्ये जास्त दिसत नाही. आपलं वन लाईनर कार्यक्रम असतो, फक्त माहिती असणं गरजेचं असतं. आता गया माहिती तुम्हाला? गया बिहार राज्यामधलं गया हे तसं धार्मिक स्थळ आहे, बरोबर आहे. हे गयाच्या नदीच्या पाठा म्हणजे याच्यावर हिंदू आणि बौद्ध दोघांसाठी पवित्र असलेली ही एक नदी आहे जी की वेगळी आहे. ती म्हणजे फाल्गू नदी. बिहार मधली गया जवळची ही नदी ती तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि इतर ज्या आहे पूर्णा, मांजरी, मंजिरा आणि ही मांजरा आहे, मंजिरा नाही मांजरा नदी, या महाराष्ट्रातल्या नद्या आहेत. दख्खनच्या पठारावरून वाहणाऱ्या नद्या आहेत. महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग जो आहे याची स्थापना कधी झाली बघा? 1996, 90, 92, 94 महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाची स्थापना तुम्हाला माहित असली पाहिजे. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि कलम तुम्हाला मी सांगून ठेवतो. 243 के 243 के ते ZA महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना जी होती आहे ती या कलमानुसार होते आहे. देना चौधरी हे पहिले निवडणूक आयुक्त होते. आपल्याला माहित असलं पाहिजे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे नागरी आणि शहरी, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं काम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग करतं. विषय मेन आपला आहे की स्थापना कधी होते आहे. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. 1994 मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सध्याचे निवडणूक आयुक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. उत्तर देता आली पाहिजेत. अजून प्रश्न बाकी आहेत. तलाठी भरतीची ही बॅच तुमच्यासाठी स्पेशल आतापासून जॉईन व्हा. बघा बरेच जणांचे मला मेसेज येत आहेत, सर भरती निघणारच का? मी काही महसूल मंत्री नाही, मी काही राज्याचा मुख्यमंत्री नाही. आपण आशावादी राहणार. जसे रिटायरमेंट दर महिन्याला होते आहे तसं भरती निघत राहणार. एवढ्याचे 2 महिने आधी नंतर होणार. पण ज्यांना खरोखर पोस्ट काढायची आहे ते आतापासून अभ्यास करू शकतात. उद्या बंधू नामावली आली 15 दिवसात, मग 15 दिवसात जाहिरात निघाली, 15 दिवसात फॉर्म भरून घेतले आणि 1-1.5 महिन्यामध्ये परीक्षा झाली, तुमचा अभ्यास होणार आहे का? नाही बघ. त्याच्यामुळे करा तयारी आहे. आता बघा तुमच्या समोर पुन्हा ऑप्शन काय, फक्त तलाठी नाहीये, तुम्हाला वनरक्षकची सुद्धा भरती या ठिकाणी निघू शकते, ग्रामसेवकची भरती निघू शकते. मग एका परीक्षेचा अभ्यास केला दुसरीकडे कामाला येईल ना. दुसरीकडे कामाला येईल तो उद्देश ठेवला पाहिजे. परीक्षा वेगवेगळ्या परीक्षा तुमच्या समोर आहे. असं नाही ती परीक्षा निघली मग मी अभ्यास करेल तसं तुमचं असेल तर तुमचं काही खरं नाही. हा नंबर आहे. काही अडचण नाही. तुम्हाला तलाठी भरतीच्या कोर्सची अधिक माहिती पाहिजे असेल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलीच आहे ती माहिती, पण काही ना ती कळत नसेल तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. अभ्यास ॲप आहे, आधी ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपमध्ये कोर्सेसमध्ये कंटेंटमध्ये
प्रत्येक फोल्डरमधलं पहिलं लेक्चर फ्री आहे, डेमो आहे, तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला आवडलं, पटलं, कळायला लागलं तर घेऊ शकतात. रेल्वे भरतीची बॅच आहे, वनरक्षकची बॅच आहे, ग्रामसेवकची सुद्धा बॅच त्या ठिकाणी चालू आहे. कोणता बॅच? आणि मुख्य सेविकेची नवीन बॅच आपण चालू केली, फुल बॅच, ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी. कोणता व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रात नाही असं म्हटलंय बघा? मुकुंद पर्वत, सह्याद्री, बोर, ताडोबा. मला वाटतं हे लगेच कळणार तुम्हाला. इथे काही म्हणजे कारण जो ऑप्शन तुम्हाला दिला आहे वेगळा, तो ऑप्शनच जास्त सोपा आहे असं मला वाटतं. तर ऑप्शनवर बरंच काही डिपेंड असतं. आता तुम्ही म्हणाल हे मुकुंद्रा किंवा मुकुंद्र व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हा राजस्थानमध्ये आहे. सह्याद्री म्हणल्यावर मला वाटतं आपला चुकण्याचा विषय नाहीये, कोणाचं चुकणार नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा मुख्यत्वे कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. बोर व्याघ्र प्रकल्प म्हटलं की तुम्हाला इथे वर्धा सांगता आलं, म्हणजे हे मुद्दाम घेतोय मी, जे ऑप्शन आहे. ताडोबा सांगितलेलं आहे मी, ताडोबा कोणाचं चुकणार नाहीये. चंद्रपूर, चंदोबा, असं मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं. व्याघ्र प्रकल्पांमध्ये आणखी तुम्हाला मग मेळघाट व्याघ्र प्रकल्प विचारते, कोणत्या जिल्ह्यात मला सांगा बरं. पेंच कोणत्या जिल्ह्यात? मी नागचंपा असा एक शॉर्टकट तुम्हाला दिला आहे पेंचच्या बाबतीत. नवेगाव तुम्हाला एक दिलेला आहे. चला, नवेगाव व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. कोणता जिल्हा? फक्त एकाच जिल्ह्या राज्याच्या सीमेला लागून आहे बघा, एकाच राज्याची सीमा लागते त्या जिल्ह्यात. हे असे प्रश्न आहे ना, याला तुम्हाला याच्यासाठी मी आहे ना नकाशावर एक स्वतंत्र लेक्चर घेणार आहे. मी ऑलरेडी घेतलेले आहेत, तरी अजून मी घेणार आहे, कारण मला वाटतंय अजून त्याच्यात चान्स आहे आपले मार्क्स वाढवण्याला. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. एकच जिल्हा जो इतर राज्याला लागून आहे, तो या ठिकाणी जर बघितला, एकाच राज्याच्या सीमेला लागून असलेला जिल्हा जर बघितला तर जळगाव. मग जळगाव म्हटलं कोणत्या राज्याची सीमा आहे ते जळगावला, ते तुम्हाला सांगता आलं तर बेस्ट आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. जळगावला फक्त एमपीची सीमा येते. कोणत्या राज्याची? फक्त मध्य प्रदेशची सीमा येते. आणि तुम्हाला माहिती आहे मध्य प्रदेश असं राज्य आहे, सर्वाधिक जिल्हे ज्या राज्याला लागून आहे तो मध्य प्रदेश. म्हणजे इकडून तुम्ही सुरू केलं ना, धुळे पासून सुरू केलं, धुळे नंदुरबार या ठिकाणी आहे, जळगाव या ठिकाणी येऊन जातो. ते 3 झाले की नंतर बुलढाणा येतो, अमरावती येतो, नागपूर, भंडारा, गोंदिया पर्यंत पसरलेलं आहे एमपी. लहान राज्य नाहीये. ओके, भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या कार्यकाळासंदर्भात? बघा, राज्यपालांचा कार्यकाळ, मी आता तुम्हाला राज्यपालासंदर्भातलं कलम ऑलरेडी सांगितलंय. राज्यपालांचा कार्यकाळ विचारलेला आहे. लहान लहान गोष्टी असतात ज्या चुकवणाऱ्या असतात, चुकून जमणार नाही. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. राज्यपाल हे राज्याच्या कार्यकारी मंडळाचा भाग असतात, हे माहित असलं पाहिजे. बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाला संदर्भात कलम 153 ते 159 मध्ये बघा, कलम 153 ते 159 यामध्ये तरतुदी आहेत राज्यपालांसंदर्भात. मग तुम्ही म्हणाल कलम 153 काय आहे? प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, अशी तरतूद 153 मध्ये केलेली आहे. कलम 153 मध्ये 154 जे आहे राज्यपालांचे कार्यकारी अधिकार कलम 154 मध्ये दिलेले आहेत. 155 मध्ये दिले आहे की राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती राज्यपालांची नियुक्ती करतात. कलम 155 मध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. कलम 156 मध्ये राज्यपालांचा पदावधी दिलेला आहे, जो जनरल 5 वर्षे म्हटले, पण ते कोणाच्या मर्जीवर असतं काय असतं तुम्हाला माहित आहे. पात्रता 157 मध्ये आहे, 158 मध्ये पदाच्या शर्ती आहेत, 159 मध्ये शपथ आहे जी कोण देतं? 159 मध्ये शपथ आहे. राज्यपालांना शपथ कोण देतं हा प्रश्न आहे. राष्ट्रपती देतात नाही, मुख्य न्यायाधीश देतात. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया. आता तुम्हाला विचारलं राज्यपालांचा कार्यकाळ 156 तुम्हाला मी सांगितलं. हे लिहून घ्या, या लहान लहान गोष्टी आहेत. ही बेसिक व्याज का घेतोय मी, त्याच्यात हे सगळं डिटेल्स मी सांगतोय, कारण या गोष्टी हळूहळू तुमच्या रिव्हिजन होत जाईल. तुम्हाला वाचन करताना लक्षात येईल, अरे हे असं लेक्चर मध्ये शिकवलं होतं आणि मी आता वाचतोय तर माझ्या हे चांगलं लक्षात बसते. पुढे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक पर्वत रांग आहे. याच्या जवळ पश्चिम घाटात गोदावरी नदी टिंबटिंबच्या उंचीवर उगम पावते. किती मीटर? 855, 965, 876, 1067 मीटर. बघा, गोदावरीचा उगम. आता गोदावरीच्या उगमाची उंची तुम्हाला विचारलीये. हा प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाहीये. हा प्रश्न दिसतो तितका सोपा नाहीये. उंची विचारली, ब्रह्मगिरी डोंगर आहे. तुम्हाला त्या ठिकाणी किती उंची मीटर मध्ये विचारलंय. 1067 मीटर वरून ती त्या ठिकाणी उगम पावणारी नदी आहे.
मनी मल्टीप्लायर याच्याशी व्यस्त संबंध आहे. कशाशी व्यस्त आहे मनी मल्टीप्लायरचा संबंध? रोख राखीव प्रमाण, बँकेचे दर, रेपो दर, रिव्हर्स रेपो दर. 16 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. उत्तर आपल्याला द्यावं लागेल. इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. रोख राखीव प्रमाण, ज्याला आपण CRR असं म्हणतो, त्याच्याशी व्यस्त असलेलं हे मनी मल्टीप्लायर. महाराष्ट्र राज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांपैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते? बघा सीमा. आता हे जरा हटके कार्यक्रम आहे. हे प्रश्न TCS चे आहे. तुम्हाला TCS काय विचारता येईल ना ते एकदा कळायला लागलं की मग तुम्ही TCSच्या पद्धतीने अभ्यास करायला लागतात आणि काम तुमचं सोपं होतं. बघा कोकणी कुठे बोलली जाईल हो? इकडे कोकणात, गोवा आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर. मालवणी सुद्धा तिकडेच आहे. वराडी तुम्हाला विचारलं तिकडे विदर्भामध्ये बोलली जाईल. राहिला विषय का डांगी, जी की थोडीशी गुजरात महाराष्ट्र सीमेजवळ तो डांग प्रदेश जो आहे त्याच्याशी निगडीत आहे. चुकणार नाही तुमचं. महत्वाची भाषा आहे. उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणारे लोक जवळपास 68 ते 69% आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? मराठी भाषिकांची संख्या किती टक्के आहे? तर जवळपास 68% आहे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. उद्या प्रश्न आला तर हिंदी बोलणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 13% आहे. 2 नंबरला हिंदी बोलतात आणि 3 नंबरला उर्दू बोलणारे लोक जे आहेत जवळपास 7% लोक उर्दू बोलतात. कळतंय ना? त्याच्यानंतर मग गुजराती, त्याच्यानंतर भिल्ले आणि मग इतर. बघा हे इंटरेस्टिंग आहे, हे महत्वाचं आहे. पुढे जातोय मी. महाराष्ट्र राज्यामध्ये गोदावरी नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र. हा प्रश्न सोपा आहे, म्हणजे याचं बऱ्यापैकी आपलं माहिती असतं. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. गोदावरी, भीमा, कृष्णा खोरे माहित असले पाहिजे क्षेत्र. गोदावरी म्हटलं की 49% आणि 2 नंबरला जर विचारलं तुम्हाला तर भीमा कृष्णेचं क्षेत्र तुम्हाला माहित असतं. म्हणजे ते तसं जोडीनेच त्या ठिकाणी त्याचा उल्लेख होत असतो. भीमा कृष्णाचं एक 22% क्षेत्र भीमा कृष्णाने व्यापलेलं आहे हे तुम्हाला माहित असावं. आणि 3 नंबरला तापी पूर्णाने 16%. तापी पूर्णा 16%. हे माहित असावं. हे माहित असावं, जनरल आहे. महाराष्ट्र सरकार आहे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्थापन केलेली परिषद, तिला काय नाव देते? थोडासा करंटचा प्रश्न आहे. आता आगामी काळात तुम्हाला हाच येईल असं मी म्हणत नाही, पण असं काही महाराष्ट्र सरकार, भारत सरकार काही महत्वाच्या संस्था स्थापन करत असेल आणि त्यामध्ये पर्यावरण विषयक असेल किंवा आर्थिक असेल किंवा कोणते असेल ते तुम्हाला माहित असले पाहिजे. त्यांचे वैशिष्ट्य माहित असले पाहिजे. इंटरेस्टिंग आहे. हवामानाचं संतुलन, क्लायमेट बॅलेन्स, क्लीननेस, रिपेअर, इमर्जन्सी, हवामान बदल आणीबाणी नावाची संस्था महाराष्ट्र सरकारने स्थापन केली होती. हे तुम्हाला माहित असावं. ओके. तापमान वाढ जी आहे त्यावर कंट्रोल करण्यासाठी जी संस्था होती. 2011ची जनगणना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? सांगली, पालघर, धुळे, नंदुरबार. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या जी आहे ती नंदुरबारमध्ये आहे. नंदुरबारमध्ये आहे. एकूण लोकसंख्येच्या 9.3% एवढी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या, म्हणजे टोटलच्या सर्वाधिक. मग इकडे टक्केवारी विचारली तुम्हाला. सर्वाधिक आदिवासी नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसते. ओके. चलो या पद्धतीने आपण तयारी करतोय. लेखा आणि कोशागारची सुद्धा नवीन बॅच तुमच्यासाठी आणलेली आहे अभ्यास कट्टा ॲपवर. समाज कल्याणची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे. आता इथे 15 दिवसाची 20 दिवसाची अशा आपण नवीन कालावधी दिलेली आहेत. समाज कल्याणची फक्त टेस्ट पेपर पाहिजे असेल किंवा नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला या नंबरला भेटेल. डेमो तुम्हाला इथे पाठवून देण्यात येईल. आवडलं तर तुम्ही परचेस करू शकतात. चला सगळ्यांना शुभेच्छा आहे. डेली आपण तलाठीची असेल, लेखा कोशागारची सुद्धा स्पेशल लेक्चर मी सुरू केले आहे. वनरक्षकचे लेक्चर आपण स्पेशल सुरू करतोय. हे तर तुम्हाला त्याच्यासाठी आहेच. तांत्रिकचे काही लेक्चर मी वेगळे घेणार आहे. मुख्य सेविकेचे घेतो आहे. निश्चितपणे अभ्यास कट्टा ॲपवर तुम्ही ते सगळं बघत राहा. धन्यवाद.